नमस्कार मित्रांनो, श्री विनायक ज्योतिषच्या माध्यमातून आज आपण आपल्या नित्यपूजेचा क्रम कसा असावा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. प्रथम देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. तूप शक्यतो गाईचे असावे. मंत्र जपासाठी आसनावर बसण्यापूर्वी आसनाला नमस्कार करावा. आसन शक्यतो दर्भाचे किंवा लोकरीचे असावे. आसनावर बसल्यावर पृथ्वी मातेला मंत्रपूर्वक नमस्कार करावा. मंत्र: ओम समुद्रक वसने देवी, पर्वत स्तन मंडिते विष्णू पत्नी नमस्तुभ्यं, पाद स्पर्श क्षमस्व मे. मंत्र जमत नसल्यास ओम पृथ्वी माताये नमः असे म्हणून जमिनीला स्पर्श करून नमस्कार करावा. त्यानंतर श्री गुरूंचे मंत्रपूर्वक स्मरण करावे. मंत्र: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नंतर श्री गणेशाचे ध्यान करावे. मंत्र: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणेश ध्यानानंतर आपल्या कुलदेवतेचा मंत्र जपावा. कुलदेवता माहिती नसेल तर ओम श्री चैतन्य कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर अनुक्रमे ग्रामदेवता, स्थानदेवताचा जप करावा. नंतर वास्तु देवतेचे स्मरण करून आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जपावा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्री विनायक ज्योतिषच्या माध्यमातून आज आपण आपल्या नित्यपूजेचा क्रम कसा असावा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. प्रथम देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. तूप शक्यतो गाईचे असावे. मंत्र जपासाठी आसनावर बसण्यापूर्वी आसनाला नमस्कार करावा. आसन शक्यतो दर्भाचे किंवा लोकरीचे असावे. आसनावर बसल्यावर पृथ्वी मातेला मंत्रपूर्वक नमस्कार करावा. मंत्र: ओम समुद्रक वसने देवी, पर्वत स्तन मंडिते विष्णू पत्नी नमस्तुभ्यं, पाद स्पर्श क्षमस्व मे. मंत्र जमत नसल्यास ओम पृथ्वी माताये नमः असे म्हणून जमिनीला स्पर्श करून नमस्कार करावा. त्यानंतर श्री गुरूंचे मंत्रपूर्वक स्मरण करावे. मंत्र: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नंतर श्री गणेशाचे ध्यान करावे. मंत्र: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणेश ध्यानानंतर आपल्या कुलदेवतेचा मंत्र जपावा. कुलदेवता माहिती नसेल तर ओम श्री चैतन्य कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर अनुक्रमे ग्रामदेवता, स्थानदेवताचा जप करावा. नंतर वास्तु देवतेचे स्मरण करून आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जपावा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.